नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूच्या काही ठळक घडामोडींकडे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान उत्साहात संपन्न. छायाचित्र प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि फसव्या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. मराठी सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेनं मराठी स्वीकारणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभात ते बोलत होते. शिंदे म्हणाले की हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हा महाराष्ट्राचा जयघोष असून मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे. 105 दिवस चाललेल्या अभियानातून 1.5 लाख रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली. लाभले आम्हा सहभाग्य, बोलतो मराठी या ओळी उद्गत करत त्यांनी मराठी ही अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचं सांगितलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमानं भाषा शिकवण्याचा मार्ग स्वीकारल्याचं कौतुक करत कायद्यानं नाही प्रेमानं भाषा शिकते असं शिंदे म्हणाले. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण, महिलांना एसटीत 50% सवलत, लेक लाडकी आणि आईचं नाव अधिकृत नोंदीत देण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्थापन झालेल्या धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा 50 कोटींचा निधी भविष्यात 1000 कोटींवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र उद्योग, स्टार्टअप, GDP आणि परदेशी गुंतवणुकीत अव्वल असून दाओसमध्ये 3 आणि 4 लाख कोटींचं सामंजस्य करार झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सार्वजनिक कार्यक्रमात संसदेनं मान्यता दिलेल्या अधिकृत वंदे मातरम गायलं जावं अशी सूचना करत मायबोलीची भक्ती, मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती असल्याचा संदेश त्यांनी दिलाय. छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचं चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादं चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसंच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा असं नमूद करत छायाचित्रकाराला त्याचा तिसरा डोळा सातत्यानं उघडा ठेवावा लागतो असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केलं. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पालिका भवन इथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यानिमित्तानं ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष जयश्री डेव्हिड, वागळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्ष निर्मला कणसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेला बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं. आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणि मतदारांना व्हॉट्सॲप तसंच इतर मेसेजिंग माध्यमांवर निवडणूक आयोगाच्या नावानं बनावट मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या संदेशांमध्ये मतदारांचं नाव आणि वडिलांचं नाव जुळत नसल्याचा बनावट दावा करून एका खासगी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं जाते. अशा दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या संदेशांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, तसंच त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे.
प्रशासनानं स्पष्ट केले की मतदार यादी पडताळणी किंवा विशेष सारांश पुनरीक्षण अंतर्गत होणारे सर्व कामकाज केवळ आणि केवळ अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच केले जातात. निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन कोणत्याही खाजगी कंपनी, अनोळखी व्यक्ती किंवा अनधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावरून मतदारांशी अशा प्रकारे वैयक्तिक संपर्क साधत नाही. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ अधिकृत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हेच अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतात. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला आपल्या मतदार नोंदणीबाबत किंवा तपशिलाबाबत काही शंका अथवा दुरुस्ती असल्यास त्यांनी केवळ आपल्या भागातील नियुक्त BLO किंवा अधिकृत निवडणूक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही अज्ञात क्रमांकावर आपली वैयक्तिक कागदपत्र, बँक तपशील किंवा माहिती शेअर करू नये असे सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. ठाणे महापालिकेनं नव्यानं तयार केलेला शहर विकास आराखडा आणि DPRची माहिती सर्वसाधारण सभेसमोर सादर करून चर्चा केल्यानंतरच अंतिम आराखडा मंजूर करण्याची भाजपाची मागणी महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी फेटाळली. या प्रकारावर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकीय राजवटीत काही अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कक्षात बसून आराखडा तयार केला असून ठाण्यातील नव्या पिढीच्या भविष्याबरोबर खेळ केला जात असल्याचा आरोप केला. राज्य सरकारकडून विकास आराखडा आणि DPR परत मागवावा अशी मागणी करणारे पत्र भाजपाच्या नगरसेवकांनी 4 ऑगस्ट रोजी महापौर शर्मिला पिंपळुलकर यांना दिलं होतं. पालिकेच्या नियमानुसार ठराव दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती. ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या या मागणीला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यानुसार आजच्या महासभेत चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र अचानक महापौरांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, स्नेहा आमरे, नंदा पाटील, आशा सिंग, कमल चौधरी, मृणाल पेंडसे, वेदिका पाटील, अनिता यादव यांची उपस्थिती होती. ठाणे महापालिकेनं फुकटात दिलेले जाहिरात आणि होर्डिंगचे हक्क, ₹1 भाड्यानं दिलेले भूखंड आणि इमारती मालमत्ता इत्यादींचा आढावा घेऊन संबंधित मालमत्ता ताबडतोब काढून घ्याव्यात. कालांतरानं त्या बाजारभावाप्रमाणे देण्याचा निर्णय घ्यावा. मात्र अवघ्या ₹104 कोटी वाढीव उत्पन्नासाठी 32 लाख ठाणेकरांना वेठीस धरू नये अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. जाहिरात आणि इमारतींचं शुल्क बाजारभावाप्रमाणे भाड्यानं दिल्यास ठाणे ही सर्वात श्रीमंत महापालिका होऊ शकेल असं भाकीतही नारायण पवार यांनी केलं. ठाणे महापालिकेच्या महासभेत काल ठाणे महापालिका क्षेत्रातील निवासी मालमत्तांवर 12% आणि अनिवासी मालमत्तांवर 20% करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी टीका केली आहे. यापूर्वी 2016-17ला मालमत्ता करात 19% वाढ झाल्यानंतर 2016-17ला निवासी मालमत्ता कर 92% झाला. आता नव्या करवाढीमुळे 104% मालमत्ता कर होईल, तर व्यापारी मालमत्तांचा दर 124%वर जाईल. एखाद्या मालमत्तेचं भाडं ₹100 येत असतात, त्यावर 114% कर कसा आकारणार? पण ठाणे महापालिका ही किमया करते. इतर महापालिकांमध्ये मालमत्ता कर हा 51% ते 59% आहे, पण ठाण्यात कराचा नवा विक्रम होणार आहे. देशात सर्वाधिक मालमत्ता कर आकारणारी महापालिका ही ठाणे महापालिका ठरेल, अशी टीका नारायण पवार यांनी केली. तब्बल 104% करवाढ करण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी घेतली आहे का, असा सवाल त्यांनी केला. ठाणेकरांना आता दुहेरी करवाढीचा बोजा पडणार आहे. सोमवारी झालेल्या महासभेत मालमत्ता करात 12% वाढीसह बिगर निवासी मालमत्ता करात 20%, विकास प्रस्तावांतर्गत विकसित झालेल्या अधिकृत मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी स्टॅम्प ड्युटी निश्चित करताना शासनानं ग्राह्य धरलेल्या बाजार मूल्याच्या 0.5% हस्तांतरण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. शिवाय पार्किंगची शिस्त लावण्यासाठी पालिकेनं 5 प्रमुख रस्त्यांवर 6 महिन्यांचा प्रायोगिक पार्किंग प्रयोग राबवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला देखील महासभेनं मंजुरी दिली. ठाणेकरांवर तब्बल 10 वर्षांनंतर करवाढीचा बोजा पडणार आहे. सोमवारी झालेल्या महासभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आला होता. यावेळेला शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मालमत्ता करवाढीचं समर्थन करताना ज्या मालमत्तांना अद्याप कर लावण्यात आलेला नाही, त्याला कर लावण्यासाठी काय काय प्रयत्न झाले त्याचा उहापोह केला. प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत ज्या मालमत्तांना कर लावले गेले नाहीत त्यांच्यासाठी कॅम्प लावण्यात यावेत. यासाठी वारंवार नगरसेवकांनी पाठपुरावा करून देखील कर लावण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. पालिकेचा महसूल वाढला तर विकास कामं करता येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुढील आठवड्यापासून यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या व्यतिरिक्त इतर नगरसेवकांनीही देखील या करवाढीला कोणत्याही स्वरूपाचा विरोध केला नाही.
भाजपासह विरोधी बाकावर असलेल्या विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आपल्या पक्षातील नगरसेवक बोलण्याआधीच या प्रस्तावाला सूचनेसह मंजुरी दिली. त्यामुळे इतर नगरसेवकांची त्यामुळे अडचण निर्माण झाली. अखेर मालमत्ता करवाढीसह मालमत्ता हस्तांतरण शुल्कातील वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर पातलीपाडा जंक्शन ते लोडाज एन्क्लेव्ह TCS निसर्ग तपोवन ते ऋतू इस्टेट, वाघवेळ जंक्शन ते भूमी एकर ब्रह्मांड फेज 8, ब्रह्मांड पातलीपाडा लिंक रोड आणि मेपल ते फॉरेस्ट एव्हेन्यू या रस्त्यांवर पार्किंग धोरण राबवण्याचं प्रस्तावित करण्यात आलं असून त्याला देखील महासभेनं मंजुरी दिली आहे. या रस्त्यांवर सुमारे 1800 पार्किंग लॉट उभारण्याचं नियोजन आहे. त्यात दुचाकींसाठी 465, 3 चाकींसाठी 100, कारसाठी 1115 आणि बस ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी 83 लॉट प्रस्तावित आहेत. प्रल्हाद कोंडार यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना मांडून देवराम पडवळे यांची निवड करण्यात आली. तसंच देवराम पडवळे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसंच सुनील मेमंचकर यांनी प्रास्ताविक करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा तांबेकरवाडी येथील 1ली ते 4थी, जिल्हा परिषद कांदडवाडीच्या 1ली ते 7वी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला. 10वीमध्ये गावात प्रथम क्रमांक पटकावणारी अक्षता तुकाराम पडवळे आणि द्वितीय क्रमांक अश्विनी भीमा वाळेकर आणि तृतीय क्रमांक माया दीपक लोहकरे हिनं पटकावलाय. तसंच 12वीमध्ये प्रथम क्रमांक चारुशीला अशोक लोहकरे, द्वितीय क्रमांक आरती चंद्रभान वाळेकर, तृतीय क्रमांक सोमनाथ निवृत्ती वाळेकर यांनी पटकावला. तसंच शिष्यवृत्ती परीक्षा विशेष यश संपादन करणारे विद्यार्थी साहिल सुधाकर बर्वे आणि सिद्धेश नामदेव पडवळे यांची सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तसंच यावर्षी MPSCमध्ये उत्तुंग यश संपादन करून उपजिल्हा अधिकारी या पदावर निवड झालेल्या प्रीती बाजीराव वाळेकर यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसंच गावामध्ये यावर्षी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसंच गावकरी आणि मुंबईकर सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. माजी विद्यार्थिनी ललिता दीपक डोळस हिनंही शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केलं. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नवनाथ लहानगे यांनी शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करून गावचे एक शैक्षणिक धोरण ठरवावं असं गावकऱ्यांना आवाहन केलं. तसंच आपली बोलीभाषा संस्कृती जतन करण्याचं आवाहन केलं. कारण पेनला डांगणी भाषेत काय म्हणत आहेत हे AI सुद्धा माहीत नाही, म्हणून आपण आपली संस्कृती जतन करावी असं आवाहन करण्यात आलं. तसंच दिंदळे सर यांनी डांगणी भाषेवर डांगणी ही एक छान कविता सादर केली. शाळेतील चिमुरड यांनी आदिवासी गाण्यावर सुंदर असा ठेका धरला. त्यासाठी साबळे सर आणि प्रल्हाद कोंडार सर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी गावातील नामदेव लोहकरे, दगडू वाळेकर सर, नारायण कोंडार, दुंदा पडवळे, काशीनाथ वाळेकर, खंडू इरनक, पुणाजी तांबेकर, दुंदा लोहकरे, पांडुरंग लोहकरे, दगडू वाळेकर, उपसरपंच तुकाराम कोंडार, सोमनाथ वाळेकर, दत्तात्रय लोहकरे, प्रकाश लोहकरे, ऋषिकेश तांबेकर, ज्ञानेश्वर तांबेकर, आकाश पडवळे, विजय पडवळे, सचिन पडवळे, ज्ञानेश्वर वाळेकर, सविता पडवळे, लक्ष्मीबाई लोहकरे, सुनीता वाळेकर. तसंच कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले भरत लोहकरे, गणेश चिखले, राहुल शांताराम पडवळे, विश्वनाथ लोहकरे. तसंच कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित गावकरी मंडळी, गुरुदत्त तरुण मित्रमंडळ, प्रवीण तांबेकर यांनी जनरेटरची विशेष व्यवस्था केली. कार्यक्रमासाठी महिला वर्गाची विशेष उपस्थिती होती. माजी सरपंच सोमनाथ वाळेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोह केला. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.